अजित, साधारण उद्या सकाळी 11 वाजता छगन भुजबळ यांना ईडीचं स्पेशल कोर्ट जे आहे मुंबई सत्र न्यायालयामध्ये त्या ठिकाणी हजर केलं जाईल। त्याआधी मेडिकल करता त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी नेलं जाईल। तिथून मेडिकल पूर्ण झाल्यावर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि रिमांडची मागणी केली जाईल की नेमकं छगन भुजबळांकडून अजून पुढची काय चौकशी करायची ते मुद्दे संपूर्ण रिमांड कॉपीमध्ये मांडले जातील आणि त्या दृष्टीने छगन भुजबळांची रिमांड न्यायालय देतं की नाही यावर उद्या जेव्हा न्यायालयामध्ये छगन भुजबळ येतील त्यावेळी संपूर्णपणे स्पष्ट होईल। आता सध्या नेमकी बलाडपियर परिसरामधली काय परिस्थिती आहे अजित? पोलीस छावणीचं स्वरूप या परिसराला आल्याचं कळतंय, पण भुजबळांच्या मतदारसंघातून येवल्यामधून आणि इतरही ठिकाणून त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते, ते अजूनही तिथंच आहे का? अटकेची बातमी आल्यानंतर तिथे काही रिएक्शन उमटली आहे का? कार्यकर्ते मोठ्या संख्येने अजून इथे आहेत। घोषणाबाजी अजूनही सुरू आहे। मुंबई पोलिसांनी जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावर बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या कामाकरता आहात, जवळ तुमचं ऑफिस असेल तर त्या ऑफिसचा आयडी दाखवा, त्यानंतरच पोलीस आतमध्ये सोडत होते दिवसभरात। आणि आता देखील तोच माहोल आहे। मुंबई पोलिसांनी संपूर्ण ईडी ऑफिस आणि बलाडपियरचा हा जो परिसर आहे या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात केलेले आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलिसांनी त्यांची संपूर्ण ताकद लावलेली आहे। मुळात छगन भुजबळ हे महाराष्ट्रातले राजकारणातले खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी, राष्ट्रवादीचे समर्थक असतील त्यांचे किंवा त्यांचे व्यक्तिगत जे त्यांची समता परिषद त्यांचा एक स्वतंत्र पक्ष जो आहे त्या संपूर्ण त्याचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते आणि सुरुवातीला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती। पोलिसांना वाटलं की या ठिकाणी जर भुजबळांना अटक झाली तर मोठ्या संख्येने किंवा या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे दुपारी 2 वाजता जवळपास 20 ते 25 कार्यकर्त्यांना खासदार किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया येते ज्यांनी या सगळ्या प्रकरणामधले हे प्रकरण अत्यंत लावून धरलं होतं। काय म्हणतात किरीट सोमय्या, ऐकूया। Action of 70,000 crores irrigation scam is on final phase and I'm very much certain that like Chhagan Bhujbal, Ajit Pawar and Sunil Tatkare will have to go to jail. Sir, याने अपना वचन निभाया, घोटालेबाजों को जेल। भुजबल के पश्चात अब 70,000 करोड़ का जो सिंचन घोटाला है उसकी इन्वेस्टिगेशन और एक्शन अंतिम स्टेज पर है। छगन भुजबल और समीर भुजबल के साथ सुनील तटकरे और अजीत पवार को भी जेल में जाना ही पड़ेगा। सर, पूरे सबूत है इस चीज के आपके पास, तो लगता है लोग अपना काम करेंगे। अब जैसे हमने 4 साल में अनेक डॉक्यूमेंट्री एविडेंसेस दिए थे, सिंचन घोटाले के संबंध में भी 800 करोड़ रुपया बैंकों से कैसा निकाला गया वो सब एविडेंसेस, और आरबीआई ने भी जांच के आदेश दे दिए। मुझे लगता है कुछ सप्ताह में सिंचन घोटाला भी अंतिम छोर की ओर जाएगा। मराठी आणि किरीट सोमय्यांनी दिलेलं वचन पूर्ण झालं। आता छगन भुजबळ यांना समीर भुजबळ सोबत आर्थर रोड जेल मध्ये मुक्काम करावा लागणार। फक्त आम्ही इथे थांबणार नाही आहोत। 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याची अंतिम कारवाई आता सुरू होत आहे। सगळे पुरावे जवळजवळ जमले आहेत। काही आठवड्यात आता एका पाठोपाठ एक अटक सुरू होणार आणि मला विश्वास आहे की अजित पवार आणि सुनील तटकरेला पण जेलमध्ये जावं लागणार। आणि या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आता आपण बघितली ती म्हणजे छगन भुजबळांना अटक। माझे सहकारी अजित मांढरे आपल्याबरोबर होते। अजित, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी, या महत्त्वाच्या बातमीवरती आपण केलेल्या विश्लेषणाकरता आणि दिलेल्या महत्त्वाच्या माहितीकरता आपले धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।